छत्रपती शिवरायांनी त्यांच्या दुसऱ्या राज्याभिषेकामध्ये खरंच प्राण्यांचे बळी दिले होते का? चला पाहू. पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका, कारण तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल याची जबाबदारी मी घेतो. 6 जून रोजी झालेल्या राज्याभिषेकामध्ये काही त्रुटी राहिल्याने निश्चलपुरी गोसावींनी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने केला. हे आपण भाग 1 मध्ये पाहिलेच आहे. आता या दुसऱ्या राज्याभिषेकाची सविस्तर माहिती घेऊ. याची माहिती आपल्याला शिवकालीन किंवा राजारामकालीन ग्रंथ शिवराज्याभिषेक कल्पतरू मध्ये मिळते. सप्टेंबर महिन्यामध्ये ललित पंचमी दिवशी छत्रपती शिवरायांनी आपला दुसरा म्हणजेच तांत्रिक राज्याभिषेक केला. या ग्रंथानुसार या राज्याभिषेकाची सुरुवात नवसिंहासन बांधण्यापासून झाली. छत्रपती शिवरायांनी हातामध्ये स्वतः खडक घेऊन महादरवाजाला बळी दिले होते. त्याचबरोबर महाराजांच्या सिंहासनाला 8ही दिशेने असलेले 8 सिंह, ज्यांची नावे हरी, हयग्रीव, नरेंद्र, गजेंद्र, मृगेंद्र या 8ही सिंहांना बळी दिल्याची नोंद आपल्याला या शिवकालीन ग्रंथामध्ये आढळते. सोबतच लाल आसनावरती लाल वस्त्रे घालून ब्राह्मण बसवले गेले आणि अशा प्रकारे तो विधी घडून आला. या तांत्रिक राज्याभिषेकाचा उल्लेख शिवापूरकर शकावली, जे शकावली अशा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कमेंट बॉक्स मध्ये अंधश्रद्धेशी निगडीत कमेंट करणाऱ्यांनी आपण पहिला हे जाणून घेतले पाहिजे की ही घटना आजपासून जवळजवळ 350 वर्षांआधी घडली आहे, ज्यावेळी ना मॉडर्न सायन्स होते ना सोशल मीडिया. सोबतच महाराजांना एक राजा म्हणून आणि आपल्या जनतेचा पोशिंदा म्हणून स्वराज्याच्या हितामध्ये असलेल्या सर्व गोष्टी करणे भाग होते.